प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगत वंदने जगत महाभूषण वैराग्याचे महामेरू भगवान श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अगदी बऱ्याच जणांचा पाठाचा परिचयाचा बऱ्यापैकी लोकांचा कानपाठ असणारा अभंग आहे आणि काल्याच्या प्रकरणातला अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 कुठलाही कार्यक्रम म्हटला कल्पसा पर्याय देणं फार महत्वाचा असतो, फार गरजेचा असतो. म्हणजे असा काय ज्या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांडचालक भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपेनं मारुतरायाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तसेच जगदंबा माताच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खंडाळा व मातोश्री दादाश्रम प्रतिष्ठान आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव गेल्या 12 दिवसापासून या ठिकाणी नवरात्राच्या निमित्तानं केलेलं हे कीर्तनाचं नियोजन आहे, सप्ताहाचं नियोजन आहे. आणि आज या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानाच्या वाट्याला आलेली आहे आणि अभंग त्या ठिकाणी ज्ञानी महात्म्याचा निवडलेला आहे. आपलं कीर्तन मी थोडं वेळेवरतीच संपवणार आहे कारण आधीच खूप उशीर झालाय. कीर्तन तसं मी जास्त वेळ काही लांबवणार नाही, पण एवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला पटेल, आवडेल आणि कळेल या भाषेत मी थोडासा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त एक चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी मी नेहमी सांगत असते म्हणून आजही सांगेल की कीर्तन ऐकत असताना मी बोलावं आणि तुम्ही माझं ऐकावं एवढं ज्ञान माझ्याकडे नाहीये. मी लहान आहे तुमच्यापेक्षा ठिकाणी, सांगणारे मी आहे, ऐकणारे तुम्ही आहात, म्हणून तुम्ही माझं ऐकावं आणि मी तुम्हाला सांगावं असं अजिबात नाहीये. आणि खरं सांगू का, मला खरंच वाटत नाही की मी बोलल्याच्या नंतर तुम्ही लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. अजिबात वाटत नाही. मीच नाही, महाराष्ट्रात कुठलाच कीर्तनकार असं नाहीये, कुठल्याच कीर्तनकाराची अपेक्षा नाहीये की आम्ही लोकांना सांगावून लोकांनी आमचं ऐकावं. कारण कीर्तनकारांनी एवढं माहिती की आम्ही बसलेल्या समाजाला सांगावं आणि बसलेल्या समाजानं आमचं ऐकावं. एवढी अज्ञानी आपल्या महाराष्ट्रात तरी लोक राहिलेले नाहीत. म्हणून कीर्तन ऐकत असताना थोडी मानसिकता वेगळी ठेवा. अलीकडे लोक कीर्तन ऐकतात मनोरंजन, टाइमपास किंवा यांचा धंदाचे अशी काहीतरी मानसिकता ठेवून कीर्तन ऐकतात, म्हणून कीर्तन आवडत नाही, म्हणून कीर्तन गोड वाटत नाही. पण कीर्तन ऐकत असताना एक भाव मनात ठेवायचा की कीर्तन ऐकताना आमच्या समोर कीर्तन करणारे कोण आहे याच्यापेक्षा कीर्तनकारानं कीर्तनासाठी निवडलेला अभंग कोणत्या साधूच आहे त्या संतांचा अधिकार बघून कीर्तन ऐका. आमचा नाहीच. मी लहान तुमच्यापेक्षा ठिकाणी. आजचा अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. अधिकार संपन्न महात्म्याचा अभंग मी कीर्तनासाठी निवडलेला आहे. तुकोबाराय आजच्या अभंगात काय शिकवतात ते चिंतन मांडण्यापूर्वी आता एक फार म्हणजे महाराष्ट्रावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आता दादांनी राणीला सांगितलं, सूचना माझ्यापर्यंत आली, मला काय माहिती नव्हतं पण आत्ताच कीर्तनात माहिती झालं. महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव म्हणजे अगदी कीर्तन केशरी किती ज्या काही त्यांना पदव्या देऊ तितक्या कमीचे. अध्यात्म, गायन, विनोद याची सांगड, अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड असणारे हरिभक्ती पारायण वैकुंठवासी, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र नाही तर भारत रत्न म्हटलं तरी अगो त्या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. अगदी आपल्या वारकरी संप्रदायाचे विचार मराठी भाषेतच नाही तर बाहेरच्या देशात जाऊन इंग्रजीमध्ये वारकऱ्यांचे विचार त्यांना कळावे यामुळं इंग्रजीत सुद्धा ज्यांनी कीर्तन केलं, वारकरी संप्रदायाच्या साधूचे विचार ज्यांनी बाहेरच्या देशापर्यंत पोहोचवले असे हरिभक्ती पारायण वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर. आज त्यांचं निधन झालं, आज ते आपल्यातून निघून गेले. आणि ही पोकळीन बाबांनो, महाराष्ट्रात किती कीर्तनकार येतील आणि किती कीर्तनकार जातील पण हे कधीच भरून निघणार नाही. इतकं मोठं नाव महाराष्ट्रात आणि वारकरी संप्रदायावर तर फार मोठी दुःखाचे डोंगर कोसळलाय. किती मोठ्या लेवलचा माणूस असू द्या बरोबरीच करू शकत नाही. इतके मोठे महात्मे, विद्वान कीर्तनकार ज्यांची कीर्तनं ऐकून ऐकून तुमच्या माझ्यात थोडासा बदल घडतोय, एवढं संप्रदायात मोठं नाव असणारे बाबा महाराज सातारकर आज इहलोकाची यात्रा त्यांची संपली. शरीराचं प्रारब्ध त्यांचं आज संपलं. हे शरीर ते सदैव वैकुंठाला गेलेले आहेत. भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करायची आपण, पांडुरंगा त्यांना तू तुझ्या चरणावरती जागा दे. कारण त्यांनी ना या महाराष्ट्रासाठी नाही तर या वारकरी संप्रदायासाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे. म्हणून त्यांना ना
तुझ्या चरणावरती जागा दे, अशी विठ्ठलाच्या चरणी आपण सर्वांनी मिळून प्रार्थना करायची. विठ्ठल 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 म्हणजे आता तो प्रसंग असा आहे की ऐकल्यानंतर कीर्तन सुद्धा करायची इच्छा शिल्लक राहिली नाही. कारण ज्यांचे विचार ऐकत ऐकत आपण थोडं थोडं मोठे होत चाललोय, तेच आपल्यातनं निघून गेले. बाकीची म्हणजे त्यांच्या लेवलमध्ये हजारो माणसं निघून गेलीला तरी काय वाटत, लाखो माणसाले कीर्तनकार भारी. बाबा महाराज सातारकर अभंग कीर्तनासाठी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा निवडलेला आहे. आणि तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये जसं महाराज त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात ना, तशी पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करू. देवा, त्यांना तुझ्या चरणावरती जागा दे आणि त्यांना पुन्हा या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी जन्म द्या, अशी आपण देवाच्या चरणी प्रार्थना करूया. तुकाराम महाराज सुद्धा आजच्या अभंगात पुन्हा जन्म मागतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ, उपजून या उडती येऊ, आम्ही पुन्हा येऊ. पण कशासाठी? काला खाऊ दही भात, दही भात कालाच्या सेवनासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. का? कारण ज्या ठिकाणी आम्ही आहोत ना, तिथं असा काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. वैकुंठात तो काला नसल्यामुळे आम्ही पुन्हा या ठिकाणी मृत्यू लोकात जन्माला येणार. इथं आल्याच्या नंतर त्या काल्याचा प्रसाद आम्ही सेवन करणार. बरं, तो काला जर आम्हाला मिळाला, काल्याचा प्रसाद जर आम्हाला मिळाला, तर तो काला आम्ही एकटे खाणार नाही. ते एकमेका देऊ मुखी सुखी घालू बरी. आम्ही एकमेकाच्या मुखात प्रेमानं तो काला देऊ. त्या काल्याच्या सेवनासाठी आम्ही वैकुंठ सोडून इथे येऊ, कारण वैकुंठात तो काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. बरं तुकोबराया, वैकुंठ सोडून तुम्ही काल्याच्या प्रसादासाठी या मृत्यू लोकात जन्म घेणार. तुम्ही इथं काल्याचा प्रसाद सेवन करणार, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही तो काला करणार कुठं? तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट, आम्ही वाळवंटात तो काला करणार. कारण वाळवंट कसे बर्वे नीट उत्तम, म्हणून आम्ही इथं आल्याच्या नंतर वाळवंटात तो काला करणार. कारण ज्या ठिकाणी आम्ही आहोत तिथं ऐसा काला नाही. वैकुंठित ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आहे. अधिकार संपन्न महात्म्याचा अभंग मी कीर्तनासाठी निवडलेला आहे. पहिल्यांदा एक सूचना सांगू का मी तुम्हाला? कसं राहतं माहितीये का, अलीकडं कीर्तन मनापासून का ऐकत नाही, आपण सांगणाराचा अधिकार बघत नाही. सांगणाराचा अधिकार कळला पाहिजे. कारण समाज इतका हुशार झाला, समजा काही लोकांना स्टेजवर भाषण करायची सवय राहते. समाजसेवा करा, देश सेवा करा, चांगलं कार्य करा, स्वच्छ जीवन जगा, गोड जीवन जगा, आचरण शुद्ध जीवन जगा. स्टेजवर भाषण केले जातात, पण बसलेल्या समाजाला माहिती राहतं हा कसा आहे. लोक त्याचं ऐकत नाही. ऐकतात कुणाचं? एखादा स्वतः भगवत सेवा करतो आणि मग लोकांना देवाची सेवा करायला सांगतो ना, लोक त्यांचंच ऐकतात. एखादा स्वतः देश सेवा करतो आणि मग लोकांना देश सेवा करायला सांगतो, लोक त्यांचंच ऐकतात. तसं ऐकणाराचा अधिकार कळाला तर मग ऐकायला बरं वाटतं. तसं आजच्या अभंगात काल्याच्या प्रसादासाठी पुन्हा जन्माला येणारे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांसारखे अधिकार संपन्न महात्मे. तुकाराम महाराज आजच्या अभंगात इच्छा व्यक्त करतात. महाराज सांगतात, आम्ही पुन्हा जन्माला येणार. तुकाराम महाराज येणार म्हणतात, आम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणतात. कारण तुकोबरायांच्या येऊ शब्दाचं जर निरीक्षण केलं ना, तर येऊ शब्दामध्ये स्वातंत्र्य. येऊ इथं असं नाही, येऊ का का असतं मग जरा विचारल्यासारखं होतं. आम्ही येऊ का विचारायचंच नाही. येऊ म्हणजे येऊ शब्दात तुकोबारांच्या स्वातंत्र्य. किंवा तुकाराम महाराज एक ठिकाणी म्हणतात, आम्ही जन्माला येणार किंवा आम्ही जन्म घेणार. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन मी जन्म, घेईन मी जन्म, घेईन मी जन्म
याचसाठी देवा सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा. घेईन शब्दाचं निरीक्षण करा. घेईन म्हणतात म्हणजे स्वातंत्र्य आहे ना, असं नाही ना जन्म घेऊ का, आम्ही जन्म घेणार किंवा घेईन महाराज म्हणतो. कारण साधू संतांच्या येण्याला स्वातंत्र्य आहे, त्यांच्या जाण्याला पण स्वातंत्र्य. आपलं येणं आणि जाणं आपल्या मनावर नाही. आपल्यातलं एखादा म्हणाल का समजा आता गेलो तर गेल्याच्या नंतर आम्ही पुन्हा जन्म घेऊ, आपण नाही म्हणू शकत. सर्वसामान्य लोक हे फक्त साधूच म्हणू शकतात, संतच म्हणू शकतात. कारण संतांच्या येण्याला आणि जाण्याला स्वातंत्र्य. प्रसंग सर्वांनाच माहिती आहे. इथं महाराष्ट्रात असा माणूस नाही की त्याचा तो प्रसंग पाठाचा नाही, परिचयाचा नाही. प्रत्येकानं ते परिचयाचं आहे, ऐकलेलं उदाहरण आहे. तीर्थक्षेत्र पैठण सर्वांना माहिती आहे. पैठणचे महात्मे. बाबांनी विचार केला आज देह ठेवायचा. एकनाथ महाराजांनी देह ठेवायचं म्हणून अख्ख्या पैठणात आमंत्रण दिलं, मी देह ठेवणार आहे, उद्या अंत्यविधीला सर्वांनी या. एकनाथ बाबांच्या अंत्यविधीला सर्व पब्लिक जमा झाली. पाय ठेवायला जागा नव्हती एवढी पब्लिक. एखादा माणूस भगवत सेवा समाजसेवा कार्य करत राहिला ना आणि त्याच्या अंत्यविधीवरून जर लोक आले तर माणसं म्हणतात इतकी पब्लिक होती, पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. पाय ठेवायला सुद्धा पैठणात जागा नाही. अंत्यविधीची तयारी झाली, तिरडीवर बांधलं, 4 खांदेकऱ्यांनी खांद्यावर घेतलं आणि एकनाथ बाबांना घेऊन निघाले. घेऊन निघाल्याच्या नंतर पैठणात एक प्रसंग घडला. पैठण गावामध्ये एका बाईच्या पोरीचं लग्न झालं होतं. लग्नामध्ये पोरगी पहिल्या मुळाला आली होती आणि पोरीचा पाठवणीचा कार्यक्रम चालू होता. बाई आपल्या पोरीला शिकत होती, बाई बापाचं नाव मोठं कर, चांगला संसार कर, गोड संसार कर, सुखाना संसार कर, नवऱ्याच्या पुढं पुढं जास्त बोलू नको, थोडंफार ठीक आहे पण जास्त काय बोलू नकोस, गोड संसार कर. शिकवायचं काम चालू होतं. तितक्यात नाथबाबांची प्रेत यात्रा चालली. पोरीला त्या बाईला चीड आली, राग आला. ती विचार करते, अरे आज माझ्या पोरीचं लग्न आहे, एवढा मोठा दिवस आहे, एवढं शुभ कार्य आहे आणि याला आजच मरायचं होतं. एकनाथ महाराजांना बाबांनी तिरडीवर ते ऐकलं. खांदेकऱ्या म्हटलं हे जरा खाली ठेवा. तिरडीवरून खाली ठेवलं. या गोष्टी नाही सांगत आम्ही, साधू संतांनी महाराष्ट्रात केलेली क्रांती सांगते मी. खाली ठेवा म्हटल्याच्या नंतर बाबांना तिरडीवरून खाली ठेवलं. तिरडी खाली ठेवली. बाबांनी तिरडीवरच्या दोऱ्या तोडल्या, उठून बसले. बाईकडे गेले. बाईला म्हटले, बाई माझ्यामुळे जर तुझ्या पोरीच्या पाठवणीला काही अडचण निर्माण होत असेल तर एक काम कर, आज पोरीची पाठवणी करून घे, आपला मी उद्या बघतो. आज मरण कॅन्सल. मरण कॅन्सल करून टाकलं. पंचमीला बाबांनी देह ठेवला. पुन्हा तेच पब्लिक जमा झाली. तिरडीवर बांधलं. नाथबाबांना घेऊन निघाले. घेऊन निघाल्याच्या नंतर 4 खांदेकरी होते. पुढचे 2 खांदेकरी ते गप बसले नाही, भजन चालू नव्हतं. त्या 2 खांदेकऱ्याची एकमेकात चर्चा. आता भाऊबंद असते त्यांची एकमेकात चर्चा. अरे म्हटले हा एकनाथ महाराज, हा एकनाथ आपल्या समाजात जन्माला आलाय, आपल्या कुळात जन्माला आलाय, पण यानं आयुष्यभर कुणालाही घरात घेतलं, कुणालाही जेव घातलं, कुणाची मदत केली, पण एकनाथला जायच्या वेळेस गरज कोणाची पडली? एकनाथ महाराजांनी तिरडीवर ऐकलं. खांदेकर म्हटलं खाली ठेवा, मला खाली ठेवा म्हटलं. खाली ठेवलं. बाबांनी तिरडीवरच्या दोऱ्या तोडल्या. खांदेकरांकडे गेले. म्हटले बघा, तुमच्या खांदेकरांचा जर गैरसमज असेल की तुम्हा 4 खांदेकराशिवाय एकनाथ जाऊ शकत नाही तर उद्या एकटा जाईन. आज मरण कॅन्सल. पंचमीला मरण कॅन्सल करून टाकलं. षष्टीला एकनाथ बाबांनी जाण्याचं ठरवलं. एकटेच गेले. जल समाधी घेऊन टाकली एकटेच. नोहे असामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोहे असामान्य महिमा
महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. साधू संत सामान्य नाहीत याचा अर्थ काय? त्यांचं येणं जाणं मनावर असल्यामुळे मरण टाळलं ना, बरोबर की नाही? येणं जाणं मनावर, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आमचं जाणं आणि येणं आमच्या मनावर आहे. त्यामुळे आता माझी इच्छा आहे आम्ही पुन्हा येऊ, पुन्हा येऊ. मग तुकाराम महाराजांना प्रश्न करा, तुकोबराया तुम्हाला पुन्हा यायचंय, पण येण्यामागचं कारण काय? तर ते कारण तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. उपाजोनिया पुढते येऊ उपाजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात. उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात दही भात. दुनिया पुढती येऊ दुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात दही भात काला खाऊ दही भात. दुनिया पुढती येऊ दुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही उपजोनिया पुढती येऊ उपजोनिया पुढती आम्ही पुन्हा येऊ, हा पुन्हा येऊ. पण कशासाठी? तुकाराम महाराजांना प्रश्न कर, महाराज जन्म आणि मरण एवढं अवघड आहे, मग तुम्ही पुन्हा जन्माला येणार का? महाराज म्हटले हो नाही नाही तसं नाही, पण जन्माला यायचं अवघड आहे तरी सुद्धा तुमचा 8 तास आहे आम्ही जन्माला येऊ. मग कारण काय? तर तुकाराम महाराज कारण सांगतात, आम्ही जन्माला येण्यामागचं कारण आहे पुन्हा जन्म घेणार, याच्या मागचं एकच कारण आहे काला खाऊ दहीभात. दहीभात काल्याच्या सेवनासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ. मग तुकाराम महाराजांना काही लोकांनी प्रश्न केला, तुकोबराया तुम्ही पुन्हा जन्माला येणार आहे पण कुठून? तुमचं गाव कोणतं? साधू संत आम्ही वैकुंठवासी आलो याची परनाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याची परनाशी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाचे. बोलिले जे ऋषी सात भावे वरतया सात भावे वरतया झाडू संताचे मार्ग आडराणी भरल जग झाडू संताचे मार्ग आडराणी भरल जग. सात भावे वरतया सात भावे वरतया संतांचे मार्ग लाडू लाडू संतांचे मार्ग तुकाराम महाराज किंवा ज्ञानोबा सकल संत म्हणतात आम्ही वैकुंठवासी. त्यांचं गाव कोणतं? वैकुंठ. म्हणजे तुकाराम महाराजांना पुन्हा यायचं म्हणजे कुठून यायचंय? वैकुंठातून. वैकुंठातून तुकाराम महाराज नुसतं दैवात कालाच्या सेवनासाठी इथं येणार. मग लोकांना ते पटलंच नाही. त्याने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकोबराया अहो तुम्ही एवढ्या लांबून काल्याच्या सेवनासाठी इथं येणार, आम्ही इथून इथं येत नाही, हा आम्ही इथून इथं यायला तयार नाही, आणि तुम्ही वैकुंठावरून इतक्या लांब काल्याच्या प्रसादासाठी येणार. मग एक काम करा ना, काल्याच्या प्रसादासाठी जन्म घ्यायचा आहे तुम्हाला, काल्याच्या सेवनासाठीच वैकुंठ सोडून तुम्ही इथं येणार आहे. मग इतकं केल्यापेक्षा कालाच सेवन करायचं ना. मग जिथं तुम्ही राहता ना तिथंच काला करा.
जिथं तुम्ही राहता तिथंच काला करा. तुकाराम महाराज म्हटले जिथं आम्ही राहतो त्याचं नाव वैकुंठ. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, वैकुंठात सर्व आहे, पण वैकुंठात आईसे नाही. अभंगाच्या दुसऱ्या वैकुंठी तो ऐसे नाही, 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 वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कार्याचे, कवळ काही कार्याचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काही कार्याचे, ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. जिथं तुम्ही राहता तिथं काला करा म्हटलं. तुकोबाराने उत्तर दिला, आम्ही जिथं राहतो त्या वैकुंठात आईसे नाही. आईसे नाही म्हणजे नेमकं काय नाही? कवळ काही काल्याचे, तिथं काला नाही. मग का काला नाही? लोकांचा प्रश्न. तुकोबराया, तुम्ही जिथं राहता तिथं का काला नाही? तुकाराम महाराज म्हणतात काला, काला एकट्यात होत नाही. काला एकट्यात होत नाही. काल्याला दोन गोष्टी एकत्रित याव्या लागतात, जसं दही आणि लाई, बरोबर आहे की नाही? तसंच जीव आणि शिव म्हणजे देव आणि भक्त, देव आणि भक्तात काला होतो, म्हणून वैकुंठात काला नाही. मग लोक म्हटले तुकोबाराया, बरं ठीक आहे, देवात आणि भक्तात काला होतो ना, मग तुम्ही जिथं राहता त्याचं नाव वैकुंठ म्हणजे तुम्ही भक्त, आणि देव जिथं राहतो त्याचं नाव सुद्धा वैकुंठ. मग देवही वैकुंठात, तुम्ही वैकुंठात, म्हणजे भक्तही वैकुंठात आणि देवही वैकुंठात. मग जीव आणि शिव दोन्ही सुद्धा कुठं आहे? वैकुंठात आहे. भक्त आणि देव कुठं आहे? वैकुंठात आहे. मग तुमचं जर म्हणणं आहे की भक्ताशिवाय आणि देवाशिवाय काला होऊ शकत नाही, तर मग वैकुंठात तुम्ही दोघं पण आहेत ना, भक्त पण आहेत आणि देव पण आहेत, मग का तिथं काला करता येत नाही? तुकाराम महाराज म्हटले, बुद्धी चांगली चालती तुमची, बरोबर आहे. वैकुंठात देव पण आहे आणि वैकुंठात भक्त पण आहे. भक्त आणि देव वैकुंठात आहे तरी सुद्धा वैकुंठात काला का नाही, याच्या मागचं उत्तर तुकाराम महाराज देतात. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्या देवाचं वैकुंठ आहे ना, तोच तिथं नाही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. या सुखा कारणे वेडावला, या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत करे राहिला, वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ज्याचं वैकुंठ आहे तोच तिथं नाही ना, तो कुठे वैकुंठ सोडून आलाय संतांच्या संगतीत, त्यामुळे देव तिथं राहिला नाही. मग देव आणि भक्त नसल्यामुळे वैकुंठात काला नाही. मग वैकुंठात काला नाही ना, मग त्यासाठी काल्याच्या सेवनासाठी आम्हाला वैकुंठ सोडून इथं यावं लागतंय. काला खाऊ दहीभात, दहीभात काल्याच्या सेवनासाठी आम्ही इथं येणार. बरं तुकोबराया, दहीभात काल्याच्या सेवनासाठी तुम्ही इथं येणार, पण इथं आल्याच्या नंतर तो काला तुम्ही एकटेच खाणार का?
तर तुकाराम महाराज त्याचं उत्तर देतात, काला आम्ही एकटे खाणार नाही, तर आम्ही काय करू? अभंगाच्या एकमेका देव मोके, एकमेका देव मोके, एकमेक देव मोके, एकमेक मोके, एकमेका देव मोके, एकमेका देव मोके, एकमेक देव मोके, देव मोके. सुखी घालू हुंबरी, सुखी घालू हुंबरी, वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी जायचे नाही. सुखे घाल उंबरी, सुखे घाल उंबरी, वैकुंठी जायचे नाही, वैकुंठी नाही. सुखी घालू हुंबरी, एकमेका देव मोके, सुखी घालू हुंबरी, एकमेक देव मोके, सुखे घाल उंबरी, घाल उंबरी, सुखे घाल उंबरी. एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी. तो काला वैकुंठातून आम्ही इथपर्यंत प्रवास करून येणार ना प्रसादासाठी, मग इथं आल्याच्या नंतर तो जर आम्हाला मिळाला, आम्ही एकटे खाणार नाही. तर एकमेका देऊ मुखी, आम्ही एकमेकाला प्रेमानं एकमेकाच्या मुखात तो काला भरवू. का? प्रेमानं जर एकमेकाच्या मुखात तो काला भरवला तर आम्हाला फायदा आहे. सुखी घालू हुंबरी, आम्हाला आमच्या जीवनात सुख समाधान प्राप्त होईल. त्यामुळे आम्ही एकटे काही तो काला खाणार नाही, आम्ही वाटून तो काला खाऊ. का? कारण तो मिळाला ना आम्हाला सौभाग्य ना, मग आम्ही वाटून तो काला खाऊ, असं तुकाराम महाराज म्हणतात. मग तुकाराम महाराजांना पुन्हा प्रश्न करा, तुकोबराया, एकमेकाच्या मुखात तुम्ही तो काला भरवणार, प्रेमानं देणार, आनंदानं देणार, म्हणजे तुम्हाला सुख मिळणार. पण तुम्हाला सांगू, तुम्ही वैकुंठातून इथं येणार, इथं आल्यावर तुम्हाला काल्याचा प्रसाद मिळणार, मिळाल्याच्या नंतर तुम्ही तो काला एकमेकाला वाटणार. पण तुकोबराया, वैकुंठावरून इथपर्यंत तुम्ही काल्यासाठी येणार ना, पण इथं आल्याच्या नंतर तुम्ही तो काला करणार कुठं? तर त्याचं उत्तर तुकोबारांनी शेवटच्या चरणात दिलंय. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, उत्तम. आम्ही तो काला कुठं करणार? वाळवंटात. का? कारण तो काला वैकुंठात नाही, म्हणून आम्ही पर्यंत येऊन त्या काल्याचा प्रसाद घेणार. वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे. या ठिकाणी काल्याचं कीर्तन म्हटलं की अभंग थोडा थोडा अर्थ सांगून सोडवावा लागतो. त्यामुळे अगदी शॉर्टकट मध्ये अभंगाचं मी चिंतन मांडलंय. फक्त वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार या ठिकाणी 2 मिनिटं भगवान श्री विठ्ठलाचं भजन होईल. मोठ्या आनंदानं प्रेमानं सर्वांनी चिंतन करा. ते चिंतन झालं की मग आपण खऱ्या अर्थाने काल्याच्या चरित्राला सुरुवात करू. रखुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई 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 विठोबा रखुमाई 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 सर्वांना सांगितल्याबरोबर सर्वांनी मोठ्या आनंदानं प्रेमानं भगवान श्री विठ्ठलाचं भजन केलं. त्या कीर्तनामध्ये सर्व आपल्याला प्रबोधनपर बोलता येतं, विषय मांडता येतात. समाजसेवा असेल, देशसेवा असेल, अनेक प्रकारचे विषय आपल्याला कीर्तनातनं मांडता येतात. पण काल्याचं कीर्तन म्हणजे एक जबाबदारी असते की नाही. काल्याचं कीर्तन साधू संतांनी नियम टाकून ठेवले की जसं काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं काय. काला म्हणजे ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत उदाहरणं देतात की जशी एखादी गंगा असते की नाही, गंगा ती इकडं तिकडं किती तिचा प्रवाह चालू द्या, तिचं पूर्णत्व कधी माहिती का. गंगा एकदा सागराला मिळाली की गंगेचं पूर्णत्व आहे की नाही. तसंच त्याचप्रमाणे ज्ञानोबा आणखी एक उदाहरण देतात. माऊली म्हणतात समजा मंदिराचं काम केलं तर मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं तरी आपण मंदिर पूर्ण झालं असं म्हणत नाही. मंदिर पूर्ण झालं असं कधी म्हणतो ज्यावेळेस मंदिरावरती कळस चढवला जातो. मंदिरावरती कळस चढवला की मंदिराचं काम बांधकाम पूर्ण झालं असं त्याचा अर्थ होतो. तसा सप्ताह 3.5 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 12 दिवसाचा असू द्या, महिन्याचा असू द्या किंवा वर्षाचा असू द्या, आपण दररोज जरी कीर्तन ऐकले पण ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी खऱ्या अर्थाने सप्ताहाचं पूर्णत्व होत असतं. त्या न्यायाप्रमाणे आज आपल्या सप्ताहाचं पूर्णत्व आहे. आज आपल्या सप्त्यात काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये नियम आहे. अभंग अर्धा पाऊण तास अगदी शॉर्टकटमध्ये अभंगाचं चिंतन मांडावं आणि पुढं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं उच्चारण करावं. तसं पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाचं आयुष्य 125 वर्षाचं, 125 वर्षाचं आयुष्य. त्यात भगवान परमात्म्याने कृष्णाने 100 वर्ष द्वारकेत राज्य केलं, राजा म्हणून कार्य केलं. 100 वर्ष द्वारकेत कार्य केलं, 13.5 वर्ष मथुरेत कार्य केलं आणि 11.5 वर्ष गोकुळात चरित्र केलं.
त्यापैकी साधू संत म्हणतात मथुरेतलं चरित्र सांगायचं नाही, द्वारकेतलं चरित्र सांगायचं नाही, तर काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं फक्त त्या चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळे. चरित्र ते आचारावे ना, या शब्दाखाली अंडरलाईन करा. चरित्र ते फक्त उच्चारावे, कारण कृष्णाचं चरित्र आचारायला सांगितलं नाही, कारण 16,108 बायका होत्या. आचरणात आणायचं नाही, फक्त उच्चार. आचरणात आणायचं रामप्रभूचं, उच्चार करायचा श्रीकृष्णाचा. मग महाराज साधू संत म्हणतात आजच्या कीर्तन चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात देवाने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. मग चरित्र कसं आहे, आपण दरवर्षी कीर्तनात काल्याच्या कीर्तनात चरित्र ऐकतो की मथुरेचा राजा कंस, बरोबर की नाही, उग्रसेनाचा पुत्र कंस मथुरेचा राजा होता. त्याची चुलत बहीण देवकी, देवकीचा लग्न सोहळा ठरला कुणासोबत, वसुदेवासोबत. वसुदेवासोबत लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर वरातीचा कार्यक्रम होता. वरात माहिती आहे, लोक म्हणतील तेवढंच माहिती. वरातीचा कार्यक्रम होता. आणि वरातीच्या कार्यक्रमात आता कंसाची बहीण होती, बहिणीचं लग्न म्हटलं पोरग किती मूड मध्ये राहतं, आपल्या बहिणीचं ते लग्न आहे. तसं कंस अगदी त्याचं अंतकरण फ्रेश, का माझ्या बहिणीचं लग्न आहे. मग बहिणीची वरात निघाली, वरातीमध्ये रथ चालवायला कंस बसला. माझी बहीण ना, तिचं लग्न झालं, तिचा वरातीचा कार्यक्रम आहे, रथ चालवायला कंस वाजत गाजत वरात काढली, मोठ्या आनंदानं वरात काढली. पण वरात काढल्याच्या नंतर त्या वरातीमध्ये आकाशाची वाणी झाली, कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का, असं नाही. म्हटले कंसा, ज्या बहिणीची वरात एवढी प्रेमानं काढतोस की नाही, एवढी आनंदाने काढतोस ना, त्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार. वातावरण संपलं कंसाचं, का हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझं वध करणारे, आकाशाची वाणी झाली. असं म्हटल्यावर कंसाला दुःख झालं. आणि दुःख झाला, राग व्यक्त झाला, अरे हिची वरात एवढी प्रेमानं काढतो, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझं वध करणारे. राग आला कंसाला, राग आला. रागाच्या भरामध्ये तलवार काढली आणि विचार केला, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर वध करणारे, तर हीच जर जिवंत राहिली नाही तर 8वा पुत्र होण्यापर्यंत गोष्ट जाणारच नाही, त्यामुळे हिलाच मारायचा. तलवार काढली, तिच्यावरती धावल्याबरोबर वसुदेवाला हात धरला. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. कंस ज्यावेळेस मारायला धावला ना, देवकीचा नवरा वसुदेवाने कंसाचा हात धरला. कंसा, आता तुझी बहीण नाही आहे, माझी पत्नी झाली. आणि आपलं शास्त्र शिकवतं की लग्न झाल्याच्या नंतर पत्नीचं रक्षण करणं ही नवऱ्याची जबाबदारी. माझी जबाबदारी तिचं रक्षण करणं. तू तिला माझ्या समोर तरी मारू शकत नाही, का माझी पत्नी ती. कंसा, तुला वचन देतो, एक काम कर, हिला मारून पाप वाढवण्यापेक्षा आमच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे ना, मग आम्हाला बंदी शाळेत ठेव, कारागृहात ठेव, तुरुंगात ठेव. आमच्या पोटी जी काही संतान प्राप्त होईल ते आम्ही तुझ्याकडे आणून देऊ. कंसाला पटलं, यांची तर चुकी नाही ना, यांच्या पोटी येणारा पुत्र वध करणार आहे ना. मग हे कंसाला पटलं. कंसानं नियोजन केलं, वसुदेव आणि देवकी यांना कारागृहात ठेवलं. कारागृहात ठेवल्याच्या नंतर वसुदेव आणि देवकी यांना पहिला पुत्र झाला. वसुदेवानं ठरल्याप्रमाणे पुत्र घेतला, कंसाकडे गेले. कंसा, पहिला पुत्र झाला. कंसाने त्या बाळाला हातात घेतलं, राक्षसी वृत्तीचा बाळाला हातात घेतलं.
पण बाळाला हातात घेतल्याबरोबर राक्षस असणारा कंस त्याला मोह निर्माण झाला, प्रेम निर्माण झाला. का? एवढेवढंस निरागस लेकरू, एवढेवढंस बाळ माझा वध करणार. आकाशाच्या वाणीनं सांगितलंय की कंसा हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. मारणारा 8वा आहे ना, या लेकराची काय चुकी त्यात? एवढं निरागस दिसणारं लेकरू, नाही नाही याला मी मारू शकत नाही, एवढं पाप मी घेऊ शकत नाही. लहान लेकरू निरागस, नाही याला मारायचं नाही, मारणं कॅन्सल. मारायचं कॅन्सल केलं, पण नारदाला कळलं. नारदाने विचार केला. आता नारद मुनी, नारदाला कळलं अरे कंसानं देवकी वसुदेवाच्या पुत्राला मारायचं कॅन्सल केलं. नारद कंसाकडे गेलं. कंसा, कारण नारदाला माहिती होतं यानं जर या बाळाला मारलं नाही तर याचं पुण्य वाढलं, आणि पुण्य वाढलं तर याचा वध होणं शक्य नाही, लवकर काय वध होत नाही. याचा पाप वाढलं तर वध लवकर होईल. मग त्यामुळे नारदानं नियोजन केलं. नारद महर्षी कंसाकडे गेले. कंसाला सांगितलं, कंसा असं येण्यासारखं करू लागलास म्हणे, तू बाळाला मारायचं कॅन्सल केलं, बातमी माझ्यापर्यंत पोहोचली, असं का करतोस? कंस म्हटला ना, आकाशाच्या वाणीने सांगितलंय की माझ्या बहिणीच्या पोटी येणारा 8वा पुत्र माझा वध करणार आहे, त्यामुळे मी याला मारायचं कॅन्सल केलं. हा पहिलाच आहे ना, मग मारायचं कॅन्सल केलं. कंसा, तुला एक सांगू, एखादं कमळाचं फूल घे, पाकळ्या मोजायचा प्रयत्न कर. पाकळी इकडनं मोजली, कोणती 8 येईल, कोणती पहिल्यांदा येईल, सुरुवात कर ना तू. कुठूनही मोजली, कोणती 8 येईल, कोणती पहिली येईल. आणि 8वा जर पहिल्यांदा आला, मग 8व्यानं जर पहिल्यांदा अवतार घेतला, मग कंसा याला ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देवा ऋषी वधी बालकाशी ठेवू नको, वधी बालकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देवा ऋषी वधी बालकाशी ठेवू नको, वधी बालकाशी ठेवू नको. पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाशी ठेवू नको. वध कर त्याचा, त्याला ठेवू नकोस. कंसाला पटलं. पहिल्यांदा जर 8वा आला, मग पटलं. मग कंसानं ते बाळ आपटलं जमिनीवरती, बाळाचा मृत्यू झाला. असं करता करता 1 2 3 4 5 6 लेकरं मारून टाकली दुराचार्याने, म्हणजे राक्षसानं 6 लेकरं मारून टाकली. 6 लेकरं गेल्याच्या नंतर 7वा पुत्र, 7वा गर्भ योगमायेनं वसुदेवाचीच पत्नी गोकुळात राहत होती, तिचं नाव रोहिणी. रोहिणी मातेच्या गर्भात पोटात तो गर्भ नेऊन ठेवला, कारण वसुदेवाचीच ती पत्नी होती. त्यामुळं गोकुळात नंदबाबाच्या गोकुळात राहणारी रोहिणी, तिच्या पोटी तो 7वा गर्भ नेऊन टाकला योगमायेनं. सांगितलं बाळ त्या ठिकाणी पोटात राहिलं नाही, अशी वार्ता पसरली. त्यानंतर 8वा पुत्र भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या पोटात आहे. देवकी मातेच्या पोटात विश्वाचा मालक आहे. काय ती कुस धन्य असेल, विश्वाचा मालक पोटात आहे. काय छत्रपती शिवरायांची आई जिजामाता, काय कुस धन्य असेल. ज्ञानोबऱ्यांची आई, किती पवित्र ती कुस असेल की अशी पुत्र जन्माला आले. विश्वाचा मालक पोटात आहे, काय भाग्य असेल हो देवकी माताचं. जगाचा मालक माझ्या पोटात, माझ्या पोटी जन्म घेणार. विश्वाचा मालक देवकी माताच्या पोटात आहे. दिवसा मागून दिवस भरून चालले. 9 महिने झाले, दिवस जवळ जवळ येऊ लागले, आणि त्या कारागृहात असा लख प्रकाश पडला. लख प्रकाश, हा, कारण विश्वाचा मालक देवकी माताच्या पोटात आहे. लख प्रकाश पडला. किती प्रकाश? एका ठिकाणी वर्णन आहे की देवकी माताचं तेज सूर्याला सुद्धा लाजवणार. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्या, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्या, कंसाचे हृदय जळत असे, जळत असे. किती तेज होतं चेहऱ्यावरती. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे. सूर्यासारखं तेज त्या ठिकाणी दिसायला लागलं देवकी माताचं. कंसाला तो जळजळ, बाबू मला मारणारा हिच्या पोटात तेज लख प्रकाश कारागृहात पडला. साधी गोष्ट आहे बाबांनो,
आपल्याला घडवणारा पोटात आहे, मग प्रकाश पडणारच ना, तेज दिसणारच ना. साधा आपली माणसं एकमेकाचं वर्णन करताना म्हणतात काय सुंदर दिसतोय, चंद्राचा तुकडाची. चंद्राची ना आपली बरोबरी, चंद्राचा तुकडा. आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या, चंद्र तसाचे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू चाललेत की नाही. पण आपण म्हणतो चंद्राचा तुकडा. असं नाही, चंद्र सुंदर पण देवकी माताचं तेज आपल्याला घडवणारा पोटात होता ना. नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्यानं एवढं निसर्ग सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल, तो पोटात होता. दिवस भरत चालले आणि त्या ठिकाणी मथुरेमध्ये कारागृहात वसुदेव आणि देवकी यांच्या समोर 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. प्रकट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी देवकी मातानं कृष्णाला सांगितलं, अय कृष्णा, अरे वचन दिलं होतंस तू मला, देव ना तू मला वचन दिलं होतं की एका जन्मात मी तुमच्या दोघाच्या पोटी जन्म घेईन. जन्म घेण्याचं वचन दिलं ना, आणि एवढी मोठी मूर्ती, त्यात काय मला सुख, आई होण्याचं सुख काय त्यात मला. एवढी मोठी मूर्ती माझ्या समोर प्रकट झाली, देवा चुकीचं केलं सा तू. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, आई मी तुमच्याच पोटी जन्म घेणार आहे, पण तुम्हाला काही गोष्टी अजून माहिती नाही समाजात, त्या तुम्हाला माहिती करायच्या आहे. काय तुम्ही मला झालं, तुम्ही ठरवलंय ना की बाळ झालं की कंसाकडे नेऊन द्यायचं, मग तुम्हाला आता तसं करायचं नाही. मी काहीतरी नियोजन सांगायला मूर्ती म्हणजे 8 वर्षाचा तुमच्या समोर प्रकट झालोय. आता तुम्हाला एक सांगायचंय, मी जर तुमच्या पोटी जन्म घेतला, मी लहान लेकरू राहीन की नाही, मला तर काही करता येणार नाही. त्यामुळे मी सांगून देतो तुम्हाला, ज्यावेळेस मी जन्म घेईन ना तुमच्या पोटी, त्यावेळेस तुम्ही मला कंसाकडे नेऊ द्यायचं नाही, तुम्ही मला इथं ठेवायचं नाही, तर तुम्ही मला न्यायचं कुठं. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, आनंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. माया उपजानी तेथे देवी मजानी येते, माया उपजानी तेथे देवी मजानी येते. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, आनंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला, नंदाच्या घराला मजा नेई गोकुळाला. नंदाच्या घराला मज नाही गोकुळाला, मला इथं ठेवायचं नाही हा. मला तुम्ही कुठं घेऊन जायचं, गोकुळात. कृष्णा, अरे बंधन आहे, साखळे आहे हातात, आणि तुला आम्ही कसं गोकुळात नेणार. देव म्हटलं बाकीचं नियोजन मी करील, फक्त जन्म झाला मला उचलायचं आणि कुठं न्यायचं, गोकुळात. ठरलं नियोजन. देवाचा जन्म झाला, गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्यानं जन्म घेतला. ठरल्याप्रमाणे वसुदेवानं देवाला उचलिला कमळापती, पायाची बंधने गळती. अरे देवाला हातात घेतल्याबरोबर सर्व बंधनं गळून पडली. बंधनं गळाली, वसुदेवाने घेतलं, देवाला टोपलीत टाकलं आणि निघाले. सर्व त्या ठिकाणी कारागृहामधले असणारे शिपाई सर्वांना झोप लागली, कारण देवानं तसं नियोजन करून ठेवलं होतं. बंधनं गळली, सर्व कड्या कुलप उघडू लागले. देवाला घेऊन वसुदेव बाहेर निघाले. बाहेर निघाल्याच्या नंतर तिथं पुढंही त्रास दिला यमुना मातेनं. पुढं यमुना मातेने त्रास दिला, कारण यमुना माते देवाची पत्नी, आणि त्रास दिला काय, अरे माझा मालक आलाय, माझ्या जवळून चाललाय आणि मी दर्शन घ्यायचं नाही, माझ्या मालकाचं मी दर्शन घ्यायचं नाही. आता लोक प्रारब्धानं विश्वाचा मालक जवळ येतो, पण माझा देव, माझा मालक माझ्या जवळून चालला. मग वसुदेव चालले होते यमुना मातेमधून, चालला प्रवास. यमुना माता वरती वरती, पोटापर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत पाणी आलं, नाकापर्यंत पाणी येऊ लागलं. का, दर्शन घ्यायचं ना देवाचं.
माझ्या मालकाचं दर्शन घ्यायचं. मग देवानं टोपलीत विचार केला, हिला जर दर्शन दिलं नाही तर इथंच कार्यक्रम करून टाकेल, हिला दर्शन देणं महत्वाचं आहे. मग देवानं काय केलं, आपला एक पाय काढला आणि पायानं त्या ठिकाणी यमुना मातेला पूर चढला चाट, पूर चढला चाट, पूर चढला जाते, पूर चढला जाते. पूर चढला चाट, त्यासी लाविला अंगुष्ठ. पूर चढला त्यासी लाविला अंगुष्ठ, त्यासी लाविला अंगुष्ठ. पूर चढला चाट, पूर चढला चाट. हे पूर चढला जाते, पूर चढला जाते. पूर चढला आचाट, त्यासी लाविले अंगुष्ठ. एक अंगठाचा स्पर्श केला त्या यमुना मातेच्या त्या पाण्याला आणि दर्शन घेतल्याबरोबर यमुना मातेने वाट मोकळी करून दिली. मोकळी वाट झाली. वसुदेव गेले गोकुळात. गोकुळात गेल्याच्या नंतर नंदबाबाच्या घरी माया जन्माला आली होती. माया, तिथं मुलगी माया जन्माला आली होती. वसुदेवाने ते मायेला उचललं आणि तिथं कृष्णाला ठेवलं. कारण जिथं माया तिथं देव राहत नाही. मायेला ठेवलं आणि उचललं आणि कृष्णाला ठेवलं. ठेवल्याबरोबर वसुदेव पुन्हा निघून आले. आता मथुरेतलं चरित्र सांगायचं नाही, चरित्र कुठलं, गोकुळातलं. मग भगवान परमात्म्याचा जन्म झाला. एक दासी होती नंदबाबाची, ती झाडलोट करत होती. झाडलोट करता करता तिनं बघितलं, अरे नंदबाबाच्या घरी बाळ जन्माला आलंय. बाळ जन्माला आलं, बघितलं मुलगा आहे. मुलगा आहे बघितल्याबरोबर त्या दासीला इतका आनंद. आता सांगाव कोणाला, लय आनंद झाला का प्रकट करता येत नाही लवकर, प्रकटच करता येईल. अरे आमच्या नंद बाबाला, माझ्या राजाला आज मुलगा झाला, सांगाव कुणाला, सांगाव कुणाला. अशी पळते एका मागे, याला सांग त्याला सांग त्याला सांग. पळता 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 सर्व गवळण एकमेकाला सांगू लागल्या. गवळण म्हणती गवळण लहान पुत्र झाला, पुत्र झाला यशोदेला. हे गवळण म्हणती गवळण लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण, 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 म्हणती गवळण लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण लहान पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे एक वाटी सुंट बडे. एक धावी एक पुढे एक वाटे सुंट बडे. वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी. वान घेऊन या दाटी नंदा घरी झाली दाटी. गलबला झाली दासी जणी हे लगाली. गलबल झाली दासी जणी हे लगाली. गवळण, गवळण, गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण म्हणती गवळण लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळण लहान पुत्र झाला यशोदेला. गवळण झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. असे एका मागे पळायला, काय झालं, यशोदेला पुत्र झाला, नंदबाबाला पुत्र झालाय. अशी वार्ता गोकुळात पसरली वाऱ्यासारखी. नंदबाबाला पोरगा झाला, गोकुळात वार्ता पोचते. मग गवळणी अशा देवाला बघायला जायला लागल्या. बघायचा कार्यक्रम, देवाला बघायला कोण काय घेऊन जायचं, कोण काय घेऊन जायचं. आता बाळ बघायला जायचं ना, मग कोण हातात काय घेऊन जायचं, कोण नाही. तिथं अशी लाईनच लागली होती, नंबरच लागत नव्हता. गोकुळात नंदबाबाचा पुत्र बघायचा ना, अशी लाईनच लागली होती. असे वेटिंगला होती की आपला नंबर कधी येईल, आपला नंबर कधी येईल. एक लई भाग्यवान गवळण होती, तिचा सर्वात पहिल्यांदा नंबर लागला. कारण यशोदा माता, माझा पुत्र लगेच कस काय दाखवायचा, नको नको, त्यांना बाहेरच उभं करा यशोदा माता. मग बाहेरच उभं करा. मग ठरलं आता पोरग दाखवायचं. मग दाखवण्याचा कार्यक्रम चालू झाला. मग एक भाग्यवान गवळण होती, पहिला नंबर तिचा लागला. ती आली नंदबाबाच्या वाड्यात, मध्ये गेली आणि भगवान श्रीकृष्णाला बघितलं, देवाला बघितलं आणि बघितल्याच्या नंतर निघाली बाहेर. देवाला बघून आल्याच्या नंतर बाहेर. आता बाकीच्या गवळीला कुठं राहावत, काही म्हटलं आपला नंबर उद्या लागतो, परवा लागतो का महिन्याला लागतो. याला बघायला एवढी मोठी रांग आहे. मग आता याला बघायसाठी एवढा दिवस थांबायचं. मग त्या गवळीला राहवलं नाही. काही गवळणी विचारायचं, काय ग यशोदेला पुत्र झाला, तुझा नंबर पहिला होता, देवाला बघून आली, कृष्णाला बघून आली, कसं आहे ग तो नंदाचं नंदन कसं आहे,
कारण ती म्हणते मी त्याला बघितलं. साधू संत वर्णन करतात एक ठिकाणी, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. तेने वेदियल तेने वेदियल तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, तेने वेदियल मन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, तेने वेदियले मन. त्याला पाहिला मी, पण कसा आहे तो, तेने वेदियले मन, असला सुंदर येतो. त्यानं माझं मनच त्या ठिकाणी चित्तच चोरून घेतलं. सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा, हे सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. तेने आनंदाचा पुराला, तेने आनंदाचा पुराला, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. तेने आनंदाचा पुर आला, तेने आनंदाचा पुर आला, सावळा देखियला नंदाचा, सावळा देखियला नंदाचा. दुसरी गेली, तिनं वर्णन केलं. कसा दिसला तुम्हाला? सावळा देखियला आनंदाचा, तेने आनंदाचा पोराला, सावळा देखियला आनंदाचा. आनंदच आनंद आहे, बघितलाय तो आम्ही. लय आनंद झाला की प्रकट करता येत नाही, नाही का? एका गावात काय झालं, एका म्हाताऱ्या बाईला 50 लाखाची लॉटरी लागली. म्हातारी बाई होती, 50 लाखाची लॉटरी लागली. ती लॉटरीवाली ती मंडळी आली, म्हटली आता म्हातारी कुठे आहे, म्हातारी कुठे आहे, घराचा शोध घेतला. म्हातारीला 50 लाखाची लॉटरी लागली. मग 50 लाखाची लॉटरी म्हातारीला लागली होती, पण आता सांगाव कसं? म्हातारीला जर सांगितलं तर म्हातारी जीवच सोडून देईन. 50 लाख लॉटरी, मग सांगाव कसं? मी एकाला थोडं सांगायचं, जरा बोलायचं वगैरे थोडं ज्ञान होतं. तो म्हटले बघा तुमच्यासारखा जाईन, डायरेक्ट सांगून देईन, म्हातारी जागेवर जाईल. त्यामुळे डायरेक्ट सांगायचं नाही. तिला पटलं पण पाहिजे, रुचलं पण पाहिजे. हा खरंच लागली 50 लाखाची लॉटरी. मग तो एक जण म्हातारी का गेला, लागली होती म्हातारीला 50 लाखाची लॉटरी. मग एक जण म्हटलं आजी तुला जर 50 लाखाची लॉटरी लागली तर, लागली होती पण सांगायची पद्धत, तुला जर 50 लाखाची लॉटरी लागली तर, माझी म्हटली असल्या दुष्काळात आणि 50 लाखाची लॉटरी, असल्या दुष्काळात जर 50 लाखाची लॉटरी लागली तर 25 तुलाच देऊन टाकील, सांगणारच गेला. साधी गोष्टी ना, आनंद आनंद काही करून टाकीन माणसाचं. इतका आनंद, चित्तच राहिलं नाही जागेवर. कोणाचं मन कुणाचं काय. अहो एक गवळण तर म्हणते त्याला बघितलं आणि मी कोणत्या कुळाची हे सुद्धा माझ्या ध्यानात राहिलं नाही. ती गवळण म्हणते, कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी, याती कुळ माझे गेले हरपोनी. श्रीरंग वाचुनी आणुने, श्रीरंग वाचुनी
प्रती कुळ माझे गेले हरपुनी. मला आता लक्षात राहिलं नाही. मग पाण्याचा कार्यक्रम आटोपला. पाण्याचा कार्यक्रम संपला. श्रीकृष्ण परमात्मा थोडे मोठे झाले म्हणजे रांगायला लागले, खेळायला लागले, खोडी करायला लागले. खोडी करता करता इकडं तिकडं खोड्या चालू झाल्या. आणि एकदा भगवान परमात्म्याने आईजवळच खोडी केली. यशोदा मातेला म्हणतो, आई, भगवान परमात्मा यशोदा मातेला, आई मला सांग, मी जातो की नाही बाहेर फिरायला? ये गवळणी असतील, गोपिका असतील, यांच्यामध्ये मी फिरायला जातो. माझे लहान लहान सवंगडी आहेत, गोपाळ आहेत, यांच्यामध्ये मी फिरायला जातो. पण आई, ते गोपाळ ना मला नेहमी बोलतात, कृष्णा तू काळा आहे. मला बोलतात ते गोपाळ आई. मला वाईट वाटतं ग. हे गोपाळ मला सांगतात, कृष्णा तू काळा आहेस रे, असं म्हणतात म्हटले गोपाळ. माई, मी काळा काय ग? आई, मी ती राधा बघितली, राधा, ती एवढी सुंदर आहे आणि ती एवढी गोरी, आणि मी काळा का? त्या ठिकाणी कृष्णानं आईला विचारलं, राधा गोरी, मी काळा का? त्यावेळेस आईनं सांगितलं यशोदेनं, आता याला काय सांगू, तू काळा का? कसं सांगाव तू काळा का? यशोदाने सांगितलं, कृष्णा तुझा जन्म कधी झालाय? रात्री 12 वाजता. तू रात्री 12 वाजता झाला, आणि रात्री काय राहतो? अंधार. आणि त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली. अंधाराची सावली तुझ्यावर पडल्यामुळं तू काळा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली अंधियारी आधी रात में तू आया, लाडला कन्हैया हो, लाडला कन्हैया मेरा काली कमले वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा गोरी मैं क्यों काला, राधा गोरी मैं क्यों काला. 5 वर्षाचे एवढे आणि मी काळा कान राधा गोरी का? सांगितलं रात्री जन्मे म्हणून काळा आहे तू. आता काय सांगा उत्तर? असं करता करता थोडा मोठा झाला कृष्ण. अख्ख्या गोकुळात फिरायला लागला. श्रीमंताचं पोरग होता, अख्ख्या गोकुळात फिरायला लागला. फिरता फिरता याला सांगायचं चला आपल्यासोबत, चला आपल्यासोबत. मग भगवान श्रीकृष्ण लहान लहान लेकरांकडून कामं करून घेऊ लागला. ते गोपाळ त्याच्याच मागं, कृष्णाच्या मागं, कारण श्रीमंताचं पोरग होतं, खायला मिळत होतं. त्याच्या मागं 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 भगवान कृष्ण पुढं, गोपाळ त्याच्या मागं मागं. आणि एकदा कृष्णानं त्या गोपाळांकडे बघितलं आणि गोपाळांना म्हटले, गोपाळांनो, अरे मी कसा आहे, तुम्ही कसे? आपली तब्येत पहा, तुमची तब्येत पहा. अच्छा, काडीसारखी दिसू लागले रे तुम्ही का? कारण काय? त्यावेळेस गोपाळ म्हटले, कृष्णा अरे तू श्रीमंताचा पोरगा आहे, तुझ्यासारखं थोडी आमची तब्येत होणार आहे. मग कृष्ण म्हटले, बघा मी जरी श्रीमंताचा पोरगा असलो ना, तुम्ही अख्खे गोपाळ, सर्वांच्या घरी गाई आहे, सर्वांच्या घरी गाई आहे. मग तुम्हाला दही दूध तूप लोणी मिळत नाही का गाई असून सुद्धा? कृष्णाला गोपाळ म्हणतात, कृष्णा मिळालं असतं पण घरी तर पाहिजे ना. मग का घरी नाही? अरे सर्व आमच्या मैया ज्या आहेत की नाही, सर्व दही दूध तूप लोणी घेतात, घरी फक्त ताकच. आकं दही दूध तूप लोणी घ्यायचं आणि कुठं? मथुरेला. मथुरेला म्हटल्यावर मग कृष्णानं विचार केला, मथुरेला आपला शत्रू आहे आणि दही दूध तूप लोणी कुठं? मथुरेला. हे आपल्या बुद्धीला पटत नाही. मग कृष्णाने एक मीटिंग बसवली. गोपाळांना म्हटले, बघा दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊ द्यायचं नाही, ते तुम्हीच खायचं. असं पब्लिक समोर कृष्ण उभा राहिला आणि बाकीच्या गवळणींना सांगतो, गवळणींनो हे बघा, आपल्या गावातलं दही दूध तूप लोणी बाहेर जाऊ द्यायचं नाही हा. गवळणी म्हटलं, कृष्णा तू गप्प बस, एवढा आहे तू आणि आम्हाला ज्ञान शिकवतोस? आम्हाला सांगतो दही दूध तूप लोणी विकायचं नाही, आम्हाला ज्ञान शिकवू नको. कृष्णाचं काही गवळणी ऐका ना, लहान होता ना,
कृष्णाचं काही गवळणी ऐकत नव्हत्या. कृष्ण सांगून सांगून वैतागला, जाऊ द्यायचं नाही, गवळणी ऐकत नव्हत्या. मग गोपाळाने सांगितलं या आपलं ऐकत नाही. मग आता आपण नियोजन करायचं, या तिकडं नेतात ना मथुरेला, मथुरेपर्यंत दही दूध तूप लोणी जाऊ द्यायचं नाही. मग चोरी करायचं नियोजन केलं. मग अशी टीम तयार केली आणि टीमचा हेड कृष्ण, टीमचा मुख्य कोण? कृष्ण. मग कृष्णाने सांगायचं आज इथं उद्या तिथं परवा तिथं, अख्ख्या गोकुळात चोऱ्या सुरू झाल्या. बैठकी बसायला लागल्या. अरे गोकुळात आज त्याच्या घरी चोरी, उद्या त्याच्या घरी चोरी. चोर करणारे आहेत कोण नेमके? चोरी करणारे विचार विनिमय सुरू झाला. चोरी करतं कोण? बरं चोरी धनसंपत्तीची होत नाही ना, चोरी कशाची? दही दूध तूप लोण्याची. ज्या आरती दही दूध तूप लोणी चोरी जाते त्या आरती चोर गावातलेच असावी. मग चोर कोण? बैठकी बसल्या, नियोजन केलं. चोर काही केलं सापडत नाही, कारण या लहान लेकरांकडे लक्षच नाही त्यांचं. हे कुठून चोरी करणार आहे, यांच्याकडे लक्षच नाही. मग एक वेळेस चांगलं निरीक्षण केलं आणि मग एका गवळणीच्या लक्षात आलं आपल्या गावात कृष्ण आणि त्याची टीम चोरी करतो. चोरी कोण करते? गोपाळ आणि कृष्ण. मग यांच्या चोऱ्या थांबल्या पाहिजे. मग ती चोरी चालूच होती, एकामागे एक चोऱ्या, एकामागे एक चोऱ्या. मग भगवान परमात्म्याचे गाराने घेऊन गवळणी कुठं? यशोदेकडे. यशोदे त्या कृष्णाला सांगून ठेव, पोरं येड्यात काढले त्यानं. आमच्या लहान लहान लेकरांना घेऊन जातो, चोऱ्या करायचं शिकवतो, त्याला सांग चोरी बंद कर. यशोदा मातेला विश्वास नव्हता. यशोदा माता म्हणते अगं एवढं माझं लेकरू आणि ते चोरी करणार आहे का? मला गाराने सांगायचं नाही, तुम्ही निघावं म्हटलं इथून. एक गवळ न्यायची, गारणं सांगायची, यशोदा माता काढून द्यायची. दुसरी यायची, गारणं सांगायची, यशोदा माता काढून द्यायची. असं करता करता यशोदा माता त्या गवळणींचं ऐकतच नव्हती, कारण स्वतःच्या लेकराची बाजू घेणार नाही. ऐकतच नव्हती. चोऱ्या चालू होत्या, खोड्या चालू होत्या. मग त्या गोकुळात एक गवळण होती. त्या गवळणीनं ना कृष्णाला चॅलेंज केलं. कृष्णा अरे गरीबाच्या घरी काय चोरी करतो? हिम्मत असन तर आपल्या घरी ये. गरीबाच्या घरी किती दिवस चोरी करणार आहे तू? हिम्मत असन तर आपल्या घरी दे. चॅलेंज केलं कृष्णाला. मग कृष्ण म्हटलं ठीक आहे, चॅलेंज ऍक्सेप्टेड. तू चॅलेंज केलं मला मान्य आहे तुझं चॅलेंज. चॅलेंज मान्य केलं आणि पेंद्याला सांगितलं पेंद्या तिच्या घराचा नंबर लिहून घे. पेंद्या म्हटलं सरेचे व्हॉट्सअप नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, घर नंबर आहे, आपल्याकडे अख्खं आहे. तुला काय लागतं जायचं आणि तिच्या घरी जाऊन तुला काय करायचं ते कर, आपल्याला माहिती. घराचा नंबर घेतला. आज रात्री हिच्याच घरी चोरीला जायचं सांगून ठेवलं, आज मी तुझ्याच घरी चोरी करायला येणार. असं म्हटल्याच्या नंतर ती गवळण तिनं सांगितली या कृष्णाला चॅलेंज केलंय, पोरग जरा खोडीचं आहे ते येईलच, ती 100% येईल. मग तिनं बाहेरून कडी कुलप लावले आणि बाहेरच खुर्ची टाकून बसली. ह्या येईल. बाहेरच खुर्ची टाकून बसली. भगवान श्रीकृष्णानं काय केलं, गोपाळ आणले, डोळे बंद करा म्हटले, हिनं कडी लावली बाहेर डोळे बंद केले. गोपाल कृष्ण भगवान की जय नाम उच्चार केला. गोपाळ आत दही दूध तूप लोणी खालं, मडके फोडले, दूध सांडवलं, पुन्हा डोळे झाकवले. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पुन्हा गोपाळ बाहेर. मध्ये फक्त कृष्ण थांबला, कारण हिचं नियोजन करायचं होतं. मध्ये फक्त कृष्ण थांबला. सकाळची वेळ झाली, तिनं कडी उघडली, दही दूध तूप लोणी घरात सांडलंय. बघितलं कृष्ण उभा आहे. कृष्णा अरे तुझ्या आईला विश्वास बसत नाही रे की माझा पोरगा चोरी करू शकत नाही, चोरी करू शकत नाही. चल आज पुराला सहज घेऊन जाते तुला. कृष्णाचा हात धरला, निघाली ओढ. अगं मैया हळू ना, लहान आहे मी अजून. लहान? एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या करतो लहान म्हणतोस? कृष्णाचा हात धरला घेऊन निघाली. गावात जुना काळ होता. गावात काय राहायचं, असे जुने माणसं ओट्यावरती बसलेले असायचे. मग तिनं काय केलं, माणसं दिसले मग असा पदर पुढं घेतला. पदर पुढं घेवस्तोरच भगवंतानं चरित्र केलं. चरित्र असं होतं, हात सोडला ना पदर काढायला, आपला हात काढला, जवळ एक पोरगी होती, तिचं नाव लाली होतं. लाली इकडे, कृष्णानं सांगितलं. तिला घेतलं, त्या लालीचा हात त्या गवळणीच्या हातात आणि जा म्हटले. आता ती घेऊन वडत भगवान परमात्म्याला यशोदेकडे चालली घेऊन ती लाली म्हणते मैया अगं लाली मी, तू लाली राहू दे नाही तर लाला राहू दे, तुला घेऊनच जाणार. आता तुला मी घेऊनच जाणार. तिला विश्वास नाही ना यशोदेला. याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, याला बडबड कर, याला ओरड, तिला विश्वास बसत नाही. चाल म्हटले तिच्याकडे घेऊन जाते तुला. घेऊन चालली. भगवान श्रीकृष्ण गपचूप आले पळत मैयाच्या मांडीवर येऊन बसले आणि सांगितलं मैया मला उचलून घे. तू असं उचलून घेतलं आणि मग यशोदे विश्वास बसत नाही तुला? बघ तुझा काना असं म्हणते. पदर काढला ना, बघ तुझा काना असं बघितलं आणि यशोदेकडं काना तर कडेवरती.
काना कुठं कडेवर. यशोदे म्हणते काय ओरडतेस ग? अगं कान हा दाखवायला आले, पण कान आता कडेवर तुझ्या. आता दाखवू का? ही एक खोडी. दुसरी खोडी पुन्हा एका गवळणीनं चॅलेंज केलं होतं. 95 वर्षाची म्हातारी होती. म्हटले कृष्णा ये नवीन पोरी ये, यांना कळत नाही, माझं वय झालं, आपल्या घरी ये. तिनं काय केलं? कृष्णा म्हटलं आता हिच्या घरी जायचं. तिच्या घरी भगवान परमात्मा गेला, चोरी केली, पण तिथे एक खोडीच करून आला. त्यानं काय केलं? त्या गवळणीची वेणी आणि तिच्या नवऱ्याची दाढी गाठच बांधली. गाठ बांधून कृष्ण कुठं? घरी. घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर सकाळी उठले दोघ जण, पण त्या गवळणीला ती वेणी दाढीला बांधली होती ना, ती वेणी ती गाठच सुटत नव्हती. प्रयत्न विचार केला काय झालं काय झालं. मग लक्षात आलं चॅलेंज कृष्णाला करेल. काय झालं नेमकं? मग विचार केला, ती गाठ काही केला सुटत नव्हती. नेमकं तिच्या नवऱ्याची हाईट जरा थोडी कमी होती. ती पुढं चालली की नवरा असा असा मागवायचा. पुढं चालली 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 पुढं. आता काय करू बाई, गावात एवढी माणसं आहे आणि माणसांसमोर जावं तरी कसं? आणि या कृष्णाशिवाय ती गाठ सुटू शकत नाही. मग ती गवळण गेली बाई कशी बशी तिकडं कृष्णाच्या घरी. कृष्णाच्या घरी गेल्याच्यानंतर ए कृष्णा अरे माफ कर, पण ही गाठ सोड, तुझ्याशिवाय दुसरी गाठ कुणी सोडवू शकत नाही. तू बांधली ना, तू सोडवू शकतो. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवान परमात्म्याने केल्या. मग त्या खोड्या मागून खोड्या वाढत चालल्या. घरातही चोरी चालू झाली. बाकीचे गोपाळ म्हणायचे ना, अरे श्रीमंताचा पोरगा आहे, आमच्याच घरी किती दिवस चोरी करणार, तुझ्या घरी कर. थोड्या थोड्या खोड्या वाढत चालल्या. यशोदा मातेच्या लक्षात आलं, एक गवळण जर गारानं घेऊन आली असती तर मग ठीक आहे, लई झालं 2, 3, 4 दररोज गाराने येऊ राहिले, म्हणजे 100% खोडी चालू आहे. दररोज येतं ना गाराने, 100% खोडी चालू आहे. मग विचार केला आणि मग यशोदा माता म्हणते कृष्णा अरे गावात राहू की नाही जावं तू केलंय, बापाचं नाव जरा मोठं कर. बाप कोणत्या लेवलचा आणि तू काय करतोस? राजा आहे तुझा बाप आणि तू चोरी करतोस, शोभत नाही रे कृष्णा तुला. मग कृष्णानं काही केलं ऐकत नव्हता. मग गणपती बाप्पाला नवस, एक मास देवे खोडी नाही केली. प्रचिती आली यशोदेशी. 1 महिनाभर देवाने खोड्या केल्या नाही, पण पुन्हा खोड्या चालू. गवळीची वस्त्र चोर, याच्या मागं जाय, त्याच्या इतक्या खोड्या गोकुळात खोड्याची खोड्या वाढल्या. त्या गवळीने म्हणल्या यशोदे कृष्णाची सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अहो राहू का नको या गोकुळात, असं केलंय कृष्णानं. मग यशोदा मातेला दुःख झालं. अरे म्हटले माझा कृष्ण आणि त्याच्याबद्दल एवढ्या चर्चा, एवढे गाराने. कृष्णा तू गावात राहूच नको बाबा, तू गोकुळात राहू नको. तू कुठं जायचं? उद्या जाई वना, उद्या जाई वना, उद्या जाई वना, उद्या जाई वना. घेऊनी गोधना सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना, सवे घेऊनी गोधना. गोधना तू आता रानात जायचं गाई चारायला. मग भगवान श्रीकृष्णाला गोपाळांना कॉल केला, हे गोपाळांनो ज्याच्या त्याच्या गाई घ्या आणि चला आपलं. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सारे गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या, अरे तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही सर्वांनी कुठं यायचं आता? रानात. आखे गोपाळ गाई घेऊन कुठं? रानात. रानात गेले तिथं काही गप बसले नाही. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू झाले. भगवान परमात्म्याने बॅटिंग करायची, बाकीच्यांनी फिल्डिंग करायची. आता देव होतो तो आउट होईन का? मी आउट होईपर्यंत आपली बॅटिंग, बाकी तुम्ही फिल्डिंग. पण ती आउट होत नव्हता. बाकीचे म्हटले कृष्णा तुझ्यात राहायचं नाही, आम्हाला तुझ्यात राहायचं नाही. मग त्या बाकीच्या गोपाळांनी कृष्णापासून बाजूला होण्याचं ठरवलं, पण काही करमत नव्हतं. पुन्हा एकत्रित आले. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ सुरू झाले, खेळ चालू झाले.
वेगवेगळे खेळ भगवान परमात्मा आणि गोपाळ खेळ. अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू 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 खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू पोर खेळ विट्टी दांडू अबक दुबक तिबक अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोर त्रिगुण खेळ मांडू हमाम पोरे हमामा 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 घुमडी बाजे गमामा हमाम पोरे हमामा तुमडी वाजे धमामा घुमडी बाजे गमामा तुमडी वाजे धमामा घुमडी बाजे गमामा तुमडी वाजे धमामा हमाम पोरे हमामा हमाम पोरे हमामा हमाम पोरे हमामा हमाम पोरे हमामा खेळ गबरा गबाई भबरा खेळ गबरा गबाई भबरा खेळ भवरा गबाई भवरा खेळ भवरा गबाई भवरा या राधिकेचा या राधिकेचा या राधिकेचा नवरा नवरा खेळ भबरा गबाई भबरा खेळ भबरा गबाई भबरा खेळ भवरा गबाई भवरा नवत आहे पण देवाशिवाय त्यांना करमत नाही, त्यांच्याशिवाय देवाला करमत नाही. असं करता करता खेळ खेळता 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 मग बाकीचे गोपाळ म्हटले, कृष्ण हे बघ लय वेळेचं खेळूच राहिलो आपण, आता काय झालं, खांदी भार पोटी भूक काय कीर्तनाचे, कीर्तनाचे नाही खेळायचे, खेळायचे. कृष्ण आता खेळायचं सुख नाही, एक काम कर, आता ना भूक लागली रे, आता एक काम करू, जेवण करू. भगवंत म्हटलं आणा मग सर्वांच्या शिदोऱ्या, पेत नाही देवाजवळ. गरिबाची जी शिदोऱ्या असेल ती, श्रीमंताची सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत केल्या. भगवान परमात्मा म्हटले बघा माझे लेकरं आहात रे तुम्ही, विश्वाचा मालक हा, माझे लेकरं आहात तुम्ही, तुमच्याशिवाय मला अजिबात करमत नाही, तुमच्याशिवाय माझं या जगात कुणीच नाही रे. तुम्ही माझ्यासोबत खेळले नाही तर मला करमत नाही, माझ्यासोबत जेवले नाही तर मला करमत नाही, तुम्ही माझ्यासोबत बोलले नाही तर मला करमत नाही, तुम्ही आहे तर हा कृष्ण आहे, तुमच्यामुळे माझं सर्वस्व आहे. म्हणून गोपाळांनो तुम्ही सर्वांच्या शिदोऱ्या आणा, तुम्हा सर्वांना काला देतो. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केला आणि भगवान परमात्म्यानं एकत्र काला केला. असं नाही याचं चांगलं आहे त्याचं चांगलं आहे, काही गोपाळ म्हणायचे आपण गरीब आहे देवाला आवडेल की नाही, देव म्हणायचे आण आण तुझं. सर्वांचं एकत्रित केलं आणि एकत्रित केल्याच्या नंतर काला केला आणि देवानं आपल्या हातानं वाटला. भानुदास गीती गाता प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. बघा आता भगवान श्रीकृष्णांनाही काला केला, आपलाही काला झालेला आहे, प्रसाद याच्या नंतर होणारच आहे. फक्त एकच सांगते, उपस्थित या ठिकाणी सर्व ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी सर्वांनी मोठ्या आनंदानं प्रेमानं सप्ताहाचं नियोजन केलं. आमचे दादा असतील, मुरली नाना असतील आणि दादांच्या प्रेरणेनं त्यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन करतो. खरं सांगू का, विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही गोष्टी सांगड करता आली पाहिजे जीवाला, दोन्ही गोष्टीची. काय असतं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे अधिकार संपन्न राजे या महाराष्ट्रात होऊन गेले, सर्वांनाच माहिती आहे. पण इतके अधिकार संपन्न राजे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचे कीर्तन बसून ऐकत होते, या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास. या गोष्टीसाठी आपण सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणून सर्व, मला परिचय नाही आहे कुणाचा, पण सर्व क्षेत्रातली राजकीय आध्यात्मिक धार्मिक सांस्कृतिक अनेक क्षेत्रातली माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळाच्या ठिकाणी आभार. विनेकरी बाबा असतील ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन झालं आपल्या इथं, बरोबर की नाही, राणी असेल राणीचे आभार. पेटी मास्तर काका, मृदुंगाचार्य दादा, शूटिंगवाले दादा असतील, सर्वच ग्रामस्थ सप्ताह कमिटी सर्वांचे आभार मानून झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी, भगवान श्री विठ्ठलाच्या चरणी, गोपाल श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करते, सेवेला पूर्णविराम देते. या ठिकाणी जय विठ्ठल होईन. आपलं सर्व काल्याचे 2 अभंग होतील, त्यानंतर मला वाटतं सत्काराचे कार्यक्रम आहे, सर्व सत्काराचे कार्यक्रम आणि 2-5 मिनटं 10-15 मिनटं काही सूचना असतील त्या सूचना या ठिकाणी होणार आहेत. आपण इथं काला करून घेऊ.
शिंके लावियले दुरी जिंके लाविये दुरी होतो तिघांचे मी बरी होतो तिघांचे मी बरी होतो तुम्ही वारे तिघांचे दोहीकडे मुख पसरून कडे मुख पसरून हा वहादीच्या दा घ्या रे दोहींच्या कोपरा घ्या रे दोहींच्या तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरून गडे मुख पसरून गडे तुम्ही वारे दोहीकडे वार दोन्ही कडी मुख पसरून गडे मुख पसरून तुका मने हाती ठोका म्हणे आधी तुका मने हाती ठोका अधिक उने ने दिए का अधिक उने तुम्ही वारे